6,22,207 शेतकऱ्यांना झाली पहिल्या टप्प्यात कर्जमाफी। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये 6,22,207 शेतकऱ्यांना एकूण 5,028 कोटी रुपयांची कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या सर्व खातेदारांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे। चला तर मित्रांनो, आपण बघूया 6,22,207 शेतकरी जे आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळाला आहे, कर्जमाफी झालेली आहे। पूर्ण प्रत्येक जिल्ह्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला अतिशय बारकाईने या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे। आपल्या जिल्ह्यातील किती शेतकरी यांची या ठिकाणी कर्जमाफी झालेली आहे हा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला समजणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यामधील 5,169 शेतकरी या ठिकाणी पहिल्या टप्प्याकरता पात्र झालेले आहेत। दुसरा या ठिकाणी बघूया रायगड 2,167, तिसरा बघूया रत्नागिरी 2,832 शेतकरी, चौथा सिंधुदुर्ग 1,569, पाचवा ठाणे जिल्हा 6,950, असे मिळून 18,687 शेतकरी या पहिल्या टप्प्यामध्ये यांची कर्जमाफी पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण दुसरा विभाग बघूया। यामध्ये बघूया पहिला जिल्हा कोल्हापूर विभागामध्ये पहिल्या टप्प्याकरता कर्जमाफी झालेले शेतकरी आहेत 12,914। दुसरा जिल्हा बघूया पुणे, यामध्ये आहेत 38,970। तर तिसरा जिल्हा बघूया सांगली, यामध्ये आहेत 21,725 शेतकरी। चौथा बघूया सातारा, यामध्ये आहेत 19,058 शेतकरी आणि पाचवा जिल्हा बघूया सोलापूर, यामध्ये आहेत 11,394 शेतकरी। असे मिळून 1,04,061 शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये झालेली आहे। यानंतर दुसरा विभाग बघूया मित्रांनो, यामध्ये बघूया पहिला जिल्हा, या ठिकाणी बघा अकोला, यामध्ये झालेले 19,910 शेतकरी या ठिकाणी पहिल्या टप्प्याकरता पात्र झालेले आहेत। दुसरा जिल्हा बघूया अमरावती, यामध्ये 33,401 शेतकरी। तिसरा बघूया बुलढाणा, यामध्ये 34,855 शेतकरी। चौथा बघूया वाशिम, यामध्ये 26,333 शेतकरी आणि पाचवा या ठिकाणी यवतमाळ, यामध्ये 43,647। असे एकूण या ठिकाणी बघा मित्रांनो 1,58,146 हे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी या लोकांची या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे। समोरचा विभाग बघूया मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता बीड जिल्हा 13,110, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 35,570 शेतकरी, त्यानंतर तिसरा धाराशिव 12,214 शेतकरी, त्यानंतर हिंगोली 7,516 शेतकरी, त्यानंतर जालना 18,792 शेतकरी, लातूर 22,963 शेतकरी, नांदेड 12,929 शेतकरी आणि परभणी जिल्हा 7,870। असे मिळून 1,30,934 शेतकरी या ठिकाणी पहिल्या टप्प्याकरता या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले आहेत, त्यांचे कर्ज माफ झालेले आहेत। या ठिकाणी पुढचा विभाग बघूया, अहिल्यानगर 73,042 शेतकरी, धुळे जिल्हा या ठिकाणी 9,020, त्यानंतर जळगाव 31,908, नंदुरबार 5,778 आणि नाशिक 20,341। असे मिळून या ठिकाणी 1,40,089 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे। पुढचं बघूया या ठिकाणी मित्रांनो, भंडारा जिल्ह्यामध्ये 11,696 शेतकरी। दुसरा चंद्रपूर 26,229 शेतकरी, तिसरा गडचिरोली 2,671 शेतकरी, त्यानंतर बघूया गोंदिया 12,679 शेतकरी, त्यानंतर नागपूर 6,380 शेतकरी आणि त्यानंतर बघूया वर्धा 10,635 शेतकरी। असे मिळून 70,290 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी झालेली आहे, त्यांचे कर्ज या ठिकाणी माफ झालेले आहे। मित्रांनो, हा होता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी झालेली एकूण संख्या होती 6,22,207 शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी 5,028 कोटी रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज किती शेतकऱ्यांची संख्या होती ही तुम्हाला या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा। अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते। चला तर मग अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।